गोंदिया जिले के मोरगांव अर्जुनी तहसील के नवेगांव बांध क्षेत्र के कालीमाटी इलाके में जंगल जैसे क्षेत्र में पेड़ों की कटाई की गई है। जिस जगह पर पेड़ों की कटाई की गई है वह जमीन एक किसान की निजी संपत्ति है और यह नवेगांव नागझिरा टाइगर प्रोजेक्ट के अंतर्गत जंगल जैसी स्थिति में है। इसके बावजूद वन विभाग ने पेड़ों की कटाई की अनुमति कैसे दी, यह सवाल खड़ा करते हुए नवेगांव बांध के सामाजिक कार्यकर्ता विजय डोये ने इस मामले की जांच कर कार्रवाई की मांग की है। इस संदर्भ में जब वन परिक्षेत्र अधिकारी सदाशिव अफगान से पूछा गया तो उन्होंने बताया कि वह जमीन किसान की खुद की है और उन्होंने वैध रूप से अनुमति लेकर पेड़ों की कटाई की है। फिर भी नवेगांव नागझिरा टाइगर प्रोजेक्ट के जंगल क्षेत्र में इन पेड़ों की कटाई की अनुमति वन विभाग ने कैसे दी, यह सवाल अब भी बना हुआ है। अब इस मामले में क्या कार्रवाई होती है, यह देखना महत्वपूर्ण होगा। कालीमाटी परिसरामध्ये जे वृक्षांची तोड झाली आहे तर तो परिसर पूर्वीपासूनच वनसदृश वन्य प्राण्यांचा वावर असलेला परिसर आहे। याच्यापूर्वी 9 ते 10 वर्षाच्या आधी बऱ्याचशा तिथं खसऱ्या करण्याच्या बाबतीत अर्ज केलेले होते, पण तत्कालीन जे काही वन अधिकारी होते त्याच्यामध्ये वन्य प्राण्यांचा वावर आणि वनसदृश असल्या कारणाने त्या परवानग्या नाकारण्यात आलेल्या होत्या। परंतु आताचे जे वन परिक्षेत्राधिकारी अफगान साहेब आहेत यांनी कुठेतरी त्या मागील अधिकाऱ्यांचा नाकारण्यात आलेला होता जो विचार न करता हेतुपुरस्पर त्यांना वृक्षतोडीचा आदेश दिला आणि तिथे जवळपास 800 ते 900 झाडांची कत्तल करण्यात आलेली आहे। मी एक तक्रार दिलेली होती की तो वनसदृश असताना सुद्धा वृक्षतोड का करण्यात आली, त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशा संबंधाने वन प्रकाश निष्कासन अधिकारी नवेगावांना तक्रार दिलेली होती। अमृत रामचंद्र यावलकर हे जे आहे त्यांचं स्वतःची शेती आहे आणि त्याची वडिलोपार्जित शेती आहे। त्यांच्या नावावर P1 आहे, त्यांच्या नावावर जुने बरेचसे सर्व काही रेकॉर्ड त्यांच्याच नावाने आहे। बंदोबस्ताचे रेकॉर्ड त्यांच्याच नावाने आहे। जे पंजी आहे अधिकार अभिलेख पंजी ते सुद्धा त्यांच्याच नावाची आहे। शेती वर्ग 1 ची आहे। सातबाऱ्यावर झाडं चढलेले आहे आणि त्यांना शेती करायची आहे आणि त्यांना ते झाडाची अडथळा होत होता म्हणून त्यांनी रीतसर अर्ज देऊन जे काही आहे डॉक्युमेंट सर्व जोडून त्यांनी आमच्याकडे अर्ज केला आणि त्यांचे पेपर्स पाहून त्यांचे पेपर सगळे योग्य वाटले, योग्य आहेच, आणि आम्ही त्यांना परमिशन दिली।